नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. आज आमच्या अकॅडमीत पल्लवी इंगोले ही विद्यार्थिनी आली आहे. 3 वर्षाच्या अगोदर, कोरोनाच्या अगोदर हिचे क्लासेस होते आपल्याकडं आणि आता ती पुण्याले MPSCची तयारी करत होती. तयारी करत असताना तिचं नगर परिषदेच्या कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आहे आणि चांगली पोस्ट आहे आणि अजूनही तिची MPSCची तयारी चालू आहे आणि चांगला अभ्यास होता तिचा. तिच्या मैत्रिणींना लग्न करून मोकळ्या झाल्या पण मात्र ते अभ्यास करत राहिली आणि यशस्वी झाली. तर आपण तिचं आपल्या फिनिक्स अकॅडमीतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. आणि आपल्यासाठी ते ठीक आहे, बोलता येते. बाप्पा एवढं अधिकारी झाल्यावर बोलता नाहीत का? बोलले नाही आहे मी कधी. बोल 2 मिनिट. आधी तर सरांचे मनापासून आभार एवढं छान शिकवल्याबद्दल. ते जसे सांगतात, जसा अभ्यास करा म्हणतात तसंच करायचा अभ्यास. आणि बस मला बोलता नाही, विचार करून नव्हते आले मी की बोलायचं आहे म्हणून, बस आशीर्वाद घ्यायला आले होते सरांचा, बाकी काहीच नाही. एवढंच. पुन्हा एकदा धन्यवाद सर, तुमच्याचमुळे इथपर्यंत पोहोचले आहे. मी अभ्यास कसा केला, ठीक आहे, मी इथं किती वर्ष क्लास केले, त्याच्यानंतर किती दिवस वर्धेत अभ्यास केला, पुण्यात कधी गेले, सांग ना त्यांना. आधी तर 2-2.5 वर्ष क्लासेस चालले सरांकडे आणि सर म्हणजे मार्गदर्शन घ्यावं तर सरांकडूनच घ्यायचं. मला आधी काहीच नव्हतं माहीत, मजाकीतच इथे आले होते मी अभ्यास करायला. म्हणजे मैत्रिणी आल्या म्हणून आपण अभ्यास करायचा असंच ठरवलं. पण नंतर असं वाटलं, सरांकडून मार्गदर्शन घेत गेलं, एक्झाम देत गेलं, तर वाटलं की आपण काढू शकतो पेपर. त्यामुळे मग घरची पण परिस्थिती एवढी काही नव्हती. माझा भाऊ पण आता आर्मीमध्ये टेक्निकल इंजिनियर, तर लहानच आहे माझ्यापेक्षा, पण तो आधी लागला माझ्यापेक्षा. तर 2 वर्ष इथे क्लासेस झाले, मग अभ्यास सुरू ठेवला. कोरोना आला, कोरोनामुळे सगळा अभ्यासच बंद पडला. 1-1.5 वर्ष इथेच अभ्यास बंद पडला. आणि मग 1 मार्क्सने पोस्ट जायची, 2.5ने पोस्ट जायची, 0.5ने पोस्ट जायची. तर वाटत होतं की नाही, काहीतरी कुठेतरी चुकत आहे. सरांसोबत कॉन्टॅक्ट केला, सरांनी सांगितलं असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर आणि सातत्य ठेवायचं अभ्यासात, बाकी काही नाही. कन्सिस्टन्सी ठेवायची. तुम्ही जर हप्त्यातून 6 दिवस अभ्यास करून 1 दिवस जरी टाईमपास केला ना, म्हणजे 1 दिवस असं रविवारचा जरी दिवस असा जाऊ दिला, तर वाटलं नाही पाहिजे की नाही आपण अभ्यास नाही केला, आपला आजचा दिवस वाया केला. असा अभ्यास करायचा की रविवार जरी गेला ना आपला तरी काही वाटलं नाही पाहिजे. मग पुढच्या दिवशी आणखी चांगला अभ्यास होतो. हे मी माझ्यावरून सांगत आहे. आणि नंतर मग एवढ्याने रिझल्ट जात होता माझा 0.5ने, 0.5ने असं. तर मग मी पुण्याला गेली, पण तिथे क्लासेस वगैरे नाही लावले मी, फक्त टेस्ट सिरीज लावल्या होत्या आणि कंटिन्यू अभ्यास. सकाळी 7ला लायब्ररीत जायची आणि डायरेक्ट 11 वाजता रूमला. आधी तर गेली तर मला करमतच नव्हतं तिथे, कारण की मी कधीच घराच्या दूर नाही राहिली आहे. घरी मम्मीला फोन करू म्हणत होते मी वापस येते. मम्मी म्हणे नाही, आता गेली तिथे तर काहीतरी बनवूनच आहे, त्याच्याशिवाय वापसच नाही यायचा. घरचे येऊच नाही देत मला वापस. नाहीच यायचं. आता रिझल्ट लागला ना माझा, मम्मीला म्हटलं रिझल्ट लागला आता तरी येऊ देत. नाही, राज्यसेवा आहे म्हणे, राज्यसेवेची एक्झाम देऊन ये तू वापस, त्याच्याशिवाय यायचं नाही म्हणे घरी. तर मग असं झालं आणि मग गेली तिथे टेस्ट सिरीज. आणि डिस्कशन इम्पॉर्टंट आहे, डिस्कशन करायचं, डिस्कशनमुळे लक्षात राहते. मी पण कोणत्या विषयावर सांगते नाही, डिस्कशन टॉपिक म्हणजे जो टॉपिक आपल्याला येत नाही त्याच्यावर डिस्कशन करायचं. जो टॉपिक येते आपल्याला त्याचं रिव्हिजन स्वतःच करायचं, पण नाही येत ते जर दुसऱ्याकडून ऐकलं किंवा आपण रिपीट तेच बोलत गेलो ना, ते जास्त लक्षात राहते आपल्या. त्यामुळे आणि 1 वर्षच मी पुण्यात होती, क्लासेस वगैरे नाही, क्लासेस फक्त सरांकडून घेतले. त्यामुळे आज मी इथे जे काही आहे ते फक्त सरांमुळे आहे, बाकी काहीच नाही. हे विद्यार्थ्याचे प्रयत्न असतात, ठीक आहे. आणि ती आतापर्यंत तिनं अभ्यास केला, तिनं सोडला नाही. तिच्यासोबत बऱ्याचशा मैत्रीण आल्या होत्या, म्हणजे मला अजूनही आठवते, त्याचं नाव नाही घेत आता मी. त्या लग्न करून मोकळ्या झाल्या, पण ती कंटिन्यू अभ्यास करत होती. ते पहिले त्या तिकडे बोरगाव मेघेच्या लायब्ररीत अभ्यास करायची, मग तिथून क्लास संपल्याच्या नंतर मग ठीक आहे पुण्याला गेली आणि पुण्याला कंटिन्युअस अभ्यास चालू ठेवला. ठीक आहे, अभ्यास कुठेही होते, फक्त अभ्यास करणारा पाहिजे. तिनं अभ्यास केला, परीक्षा दिल्या, क्रॅक केली. ठीक आहे, पुन्हा MPSCचे रिझल्ट तिचे 0.5 मार्क, 1 मार्क.
आणि क्लरिकलची स्किल टेस्ट दिली आहे त्यासाठी आहे. आता टॅक्स असिस्टंट आणि क्लरिकलची स्किल टेस्ट दिली आहे, त्यात पण सिलेक्शन होऊ शकते. अजून अनेक परीक्षा, एक वेळा रिझल्ट यायला लागला का पटापट रिझल्ट येते. फक्त अभ्यासात ठीक आहे कंटिन्यूशन पाहिजे. जर सातत्य नसन, हे जे तिनं सांगितलं काय 6 दिवस अभ्यास केला आणि 1 दिवस सुट्टी मारली तसं वाटायला नाही पाहिजे. हे मी सांगत होतो क्लासमध्ये का 6 दिवस इमानदारीनं अभ्यास करा, 1 दिवस फिरायला गेलेच चालते. पण ते 1 दिवस फिरायला गेल्यावर असं वाटलं नाही पाहिजे म्हणाले का आपण ठीक आहे मागचे 6 दिवस वाया घालवले किंवा आजचा दिवस वाया घालवला. म्हणजे 6 दिवस इमान एतबारी अभ्यास करायचा. आम्ही पुण्यात होतो तर 2 हप्ते झाले का रविवारी पिक्चर पाहायला जात होतो. ठीक आहे 3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 3 ते 6 पिक्चर पाहायला जायचं आणि मग संध्याकाळी मेस नव्हती येत. पुण्यात रविवारी मेस बंद राहत होती. तर मग संध्याकाळी मग इकडं तिकडं जेवायला पाहायचं. नाही पैसे असले तर मग अंडी आणायचे 5-6 ठीक आहे, आमलेट बनवायचं आणि पोळ्या विकत भेटे तिथं. ठीक आहे पाकिट भेटते 20 रुपयाचं 5 पोळ्या. आता किती रुपयाच्या भेटते माहीत नाही. तर अशा पद्धतीचं आयुष्य होतं आणि तिनं आता ते तिथं स्ट्रगलिंग दिवस काढले. ठीक आहे. एक वेळा तुम्ही सरकारच्या नोकरीवर लागले का तुम्ही सरकारचे जवाई होता. जवाईची कशी वरवर असते सासऱ्याच्या घरी आल्यावर ठीक आहे, पाय धुवायले पाणी साबण ठीक आहे, हातपाय पुसायला लगेच टावल असते टेबलवर ठेवून. तर तशी वरवर तुम्ही सरकारी नोकरीत लागल्यावर असते. म्हणून सरकारचा एक वेळा जवाई व्हा, पण त्याच्यासाठी अभ्यास करा लागते. ठीक आहे. तर तिनं कंटिन्यूशनमध्ये अभ्यास केला म्हणून रिझल्ट आला. काही लोक 2 वर्षानं 3 वर्षानं नैराश्य येऊन सोडून देते आणि मग ते काही आयुष्यात करू शकत नाही. माझं सांगणं एवढंच आहे का तुम्ही इथं अभ्यासाला आलेत, एक पोस्ट चांगली घेऊन जा जेणेकरून तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबातले एक जण लागले तर अख्खी फॅमिली ठीक आहे तुमचा आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवते आणि तुम्ही लागल्याच्या नंतर तुमच्या मागच्या पिढ्या ह्या तुम्हाला आदर्श पाहून समोर येत राहते आणि मग इकडं अभ्यास करायला लागते. का दादा लागला बा PSI तर मी काहीतरी झालो पाहिजे. मग ठीक आहे पल्लवी लागली बा तर मी काहीतरी झाली पाहिजे असं तिच्या फॅमिलीतल्या लोकायला वाटते. म्हणून तुम्ही इथून एक पोस्ट घेऊन जा, इमान एतबारे अभ्यास करा. ठीक आहे. सांगणं एवढंच आहे का प्रॉपर पुस्तकं घ्या. ठीक आहे. स्वतःच्या काही नोट्स बनवा क्लासच्या व्यतिरिक्त आणि परीक्षेच्या अगोदर ठीक आहे कमीत कमी 3 ते 4 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. एवढं मात्र प्लॅनिंग करायचं आणि या हिशोबानं चालायचं. ठीक आहे. आणि तिचा रिझल्ट जो आहे तर तो तिच्या मेहनतीवर आहे. शिक्षकाची मेहनत फक्त 10% असते, 90% मेहनत ही विद्यार्थ्याची असते. म्हणजे तुम्ही जरी लागले तर तुमची मेहनत 90% आहे. मी फक्त 10%चा वाटेकरू आहे आणि कोणताही शिक्षक हा 10%चाच वाटेकरू असतो. ठीक आहे. बाकी तुम्हाला मेहनत करायची आहे. मी कितीकही जीव तोडून शिकवलं पण तुम्ही जर रूमवर जाऊन पुस्तकाचं दप्तर फेकून दिलं आणि दिवसभर मोबाईलवर रील्स पाहत बसले, ओलाल्या करत बसले, कॉलवर बोलत बसले तर तुमचा रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. हे तुम्ही समजून घ्या. म्हणून तिचा रिझल्ट आला. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण सर्व फिनिक्स अकॅडमीतर्फे तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. आणि ठीक आहे तिने एक चांगला रिझल्ट आणला. MPSCतून एक पुन्हा चांगली पोस्ट ती काढल. ठीक आहे. एवढा तिचा अभ्यास झाला आहे. ठीक आहे. याच्यासाठी तिला शुभेच्छा देऊ. आणि ती ते आली. ठीक आहे. कारण का बरेच लोक रिझल्ट लागल्यावर येत नाही. मग मला माहीत पडते, मग मी त्याला फोन करतो अबे साल्या रिझल्ट लागला फोन घेईन बे. नाही सर मी विसरलो होतो याचं. तर असेही काही लोक आहे. तर ती आली, तिला म्हटलं ठीक आहे मला माहीत पडलं तिनंच मॅसेज केला होता मी लागली म्हणून. मग मागे एक पोस्ट टाकली होती, रील्सही टाकली होती इंस्टाग्रामवर. ठीक आहे. तर असंच तुम्ही काही दिवसांनी इथं मला दिसले पाहिजे. ठीक आहे. 1 वर्षानं 1.5 वर्षानं 2 वर्षानं ठीक आहे 6 महिन्यानं लागा. आपल्या काळची आता एक फास्टॅग बॅचची पोरगी आली आपल्याकडं, 6 महिने 7 महिने क्लास केले आणि लागली पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे. तिचा अभ्यास चांगला होता म्हणून लागली. असं काही रेडीमेड कोणाला भेटत नाही आणि यशाले काही शॉर्टकट नाही. एक पुस्तक वाचून MPSCचे क्लास ठीक आहे होत नाही आणि एक पुस्तक वाचून MPSCच्या परीक्षा पास होत नाही. त्याच्यासाठी वेगवेगळे पुस्तकं वाचा लागन, थोडीशी मेहनत करा लागन, थोडीशी नाही जास्त. ठीक आहे. तेव्हाच कुठं रिझल्ट येईन. ठीक आहे. तर तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.